पाय जर त्या कपाशीच्या शेतामध्ये पेरल्याबरोबरच तणकट होऊन जाते आणि जे आपलं बियाणं पेरलेलं असते ते जसं जसं मोठं होते त्याच्यापेक्षा जास्त तणकटच मोठं होऊन जाते. त्यासाठी अशी एक औषधी आहे जे तण उगवायच्या अगोदरच तुला मारून द्यायची आहे. जे तुझं मुख्य पीक आहे म्हणजे जे तुला पेरायचं आहे ते पेरल्याबरोबरच 24 किंवा 38 तासाच्या आतात तुला ह्याची फवारणी करून टाकायची आहे, जेणेकरून तणकट उगवणार नाही आणि हे बी उगवणार. याच्यासाठी स्पेशल ही औषधी बनली आहे. जसं तू कपाशी पेरत आहे, पेरल्याबरोबर 24 किंवा 38 तासाच्या आतात हे औषधी मारून टाक. याच्याने काय होईल, फक्त ते कपाशीचं बी उगवेल म्हणजे त्याला कोंब येऊन ते वरता येईल आणि बाकी तणकट वरतच नाही येणार. म्हणजे ते उगवण्या पहिलंच ते तणनाशक काम करून आणि ते तणाचं बी उगवूच नाही देत. कपाशीसाठी जर तुम्हाला प्री इमर्जन्स हर्बिसाइड मारायचं असेल म्हणजे तण उगवण्या अगोदर जर तुम्हाला तण उगलंच नाही पाहिजे याच्यासाठी स्प्रे मारायचं असेल तर हे पेंडीमिथिलीन मारा. आता तू म्हणशील हे पेंडीमिथिलीन 38.7% हे उगवणीपूर्व तुला मारा लागते, ते हे कोणत्या कोणत्या पिकावर चालते? हे फक्त सोयाबीन, कापूस, मिरची, कांदा, भुईमुग आणि 1-2 पिकं अजून आहे त्याच्यावरच चालते. हे पूर्ण लिस्ट आहे, पाहून घेतो तू. आणि हे कपाशीवरचं उगवणीपूर्व तणनाशक आहे. तर तुम्हाला कपाशी पेरल्याबरोबर 48 तासात किंवा 24 तासाच्या आताच याच्यावर फवारणी मारून घ्यायची आहे. म्हणजे जसं तुम्ही पेरलं तेव्हा कोणतंच उगवलेलं तण तुमच्या शेतामध्ये नसलं पाहिजे, कारण की हे उगवलेलं तण मारत नाही, फक्त नवीन जे तण आहे ते उगवू नाही देत जमिनीमधून. तर हे तुम्हाला पूर्ण काळ्या कोऱ्या जमिनीवरच मारायचं आहे, जेणेकरून पूर्ण जमिनीवर हे पसरेल. जर तुम्ही याच्यात ग्लायसिल कोणी काय करते, याच्यात ग्लायसिल टाकून मारते, कारण की त्याच्या वावरात काही काही तण निघालेलं असते. त्यामुळे काय होते की ग्लायसिलमुळे ते उगवलेलं तण मरून जाते, पण हे पेंडीमिथिलीन जमिनीवर नाही पडल्यामुळे त्या जागी नवीन तण उगवते. म्हणून एक काम करा, तुम्हाला जर वावर सप्पा करून घ्यायचं असेल तर पहिलं ग्लायसिल मारून पूर्ण तण मरू द्या, त्याच्यानंतरच याच्यावर फवारणी मारा, जेणेकरून हे पूर्ण जमिनीवर पडेल आणि तुम्हाला याचा चांगला रिझल्ट भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पराठी उगवण्याच्या अगोदरच हे तुम्हाला मारायचं आहे. तण पण उगवलं नाही पाहिजे आणि पराठी पण उगवलं नाही पाहिजे. हे मारल्यानंतर याची पूर्ण जमिनीवर लेअर तयार होऊन जाते. तर त्याच्यानंतर तुम्हाला जमीन उखरायची गरज नाही, उखरू पण नका, कारण की जिथं उखरलं तिथं नवीन तण निघेल, कारण की हे पूर्ण जमिनीवर लेअर तयार करून घेते. आणि जे बी आहे ते उगवू नाही देत, फक्त तणाचं बी उगवू नाही देत, आपलं जे कपाशीचं बी आहे ते उगवू देते. हे मारल्यानंतर तुम्हाला डवराची गरज नाही, काहीच करायची गरज नाही ना. हे जे आपलं पेंडीमिथिलीन आहे 38.7% वालं, याचा काही रिझल्ट जवळपास 40 दिवसापर्यंत आहे असं कंपनीचं क्लेम आहे. पण आपण जवळपास 30 दिवस जरी पकडले तरी आपलं पीक वरती येऊन जाते. आणि त्याच्यानंतर ते झाकल्यानंतर काही त्याच्या खालून तण नाही निघालं. जर का तू पराठीवर हे मारत असन तर मग आपलं थोडंसं पराठी वरतून गेली तर नंतर मग खालून टोकरी लावून मिरा 71 पण चालवते लोक याच्यावर. तर तसंच आपलं थोडंसं फायदा होऊन जाते, कारण की आपलं जे हिटवीड मॅक्स, हिटवीड घासा वगैरे जे आहे हे जे लहान राहते पराठी तेव्हा मारायसाठी आपण वापरतो, त्याच्यात जास्त आपले पैसे खर्च होते. म्हणून हे थोडंसं बरं आहे, तण उगवू नाही देत. 20-30 दिवस जरी राहिला तर आपली पराठी वरती येऊन जाते आणि त्याच्यानंतर बिंदास आपण मग आपलं जे काही आहे डवरे डुंडे निंदन चालू करून. आणि जर तुम्ही काही विचार करत असाल की याचा काही साईड इफेक्ट असेल तर तसा काही साईड इफेक्ट नाही आहे. बाकी आपण जे मारतो तसंच रेग्युलर तणनाशक आहे. फक्त याचा रिझल्ट 40 दिवसापर्यंत राहते, तेव्हापर्यंत त्याच्यात दुसरं पीक उगवत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे याची किंमत जास्त नाही आहे. जवळपास ग्लायसिल जेवढ्या किमतीत येते जवळपास तेवढ्याच किमतीत हे पेंडीमिथिलीन पण येते. 38.7% वाला घ्या. हे जे पेंडीमिथिलीन आहे याची मारायची एक पद्धत आहे. ह्याच्यात काय करावं लागते, हे जे आपलं 700 ml ची बॉटल आहे ते पूर्ण एका एकरात पडला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की याचे तुम्ही 7 पंप बनवतो, 6 पंप बनवतो आणि एका एकरात मारून देतो, तसं नाही चालत त्याच्यात. कारण की हे की नाही पूर्ण जमिनीवर असं लेअर तयार करते, तर पूर्ण जमिनीवर फैलला पाहिजे नाही. तर तुम्ही याचे जवळपास 10-12 पंप बनवा आणि ते एका एकरात मारा. याची फवारणी अशी करा की जेणेकरून जास्तीत जास्त पाणी आपल्या जमिनीवर पडलं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त पाणी आपल्या हातून मारण्या केल्या पाहिजे. औषधी एकरानुसार तेवढीच ठेवा, पण पाणी जास्त टाका त्याच्यात आणि पूर्ण एरियामध्ये मारून टाका. आणि मारताना एक लक्षात ठेवा, तुम्ही बॅटरीवरचा आपला जो साधा पंप असतो, जो आपला इंजिनवाला पॉवर स्प्रेअर असतो, त्याच्यानं नका मारू. बॅटरीचा साधा पंप घ्या आणि कट नोझल घ्या, जेणेकरून असा बारीक फवारा मारला पाहिजे आणि पूर्ण जमिनीमध्ये पसरला पाहिजे. तेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट भेटत, नाही तर नाही भेटत त्याची रिझल्ट. नाही तर फालतूच तुम्ही औषधीला बदनाम करा, मग काय तुम्हाला रिझल्ट नाही भेटत, पैसे खर्च होईल. आणि जर का तुम्ही पेंडीमिथिलीन 38.7% वाला वापरलेलं असाल तर तुमच्या जमिनीमध्ये कसा त्याचा रिझल्ट आला आहे, तुम्ही कधी वापरला, कोणत्या वर्षी वापरला आणि तुमची जमीन कशी आहे आणि पाऊस कसा पडला फवारणी मारल्यानंतर, ते तुम्ही थोडंसं कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्व आपले कास्तकार मित्रांना माहीत पडेल. आणि याचा रिझल्ट का बरं चांगला पडतो किंवा का बरं लोकांना आला नाही आहे ते पण तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. अरे पण एक गोष्ट लक्षात ठेव,
का हे औषधी मारल्यानंतर तुला जमीन खोडता नाही येत, म्हणजे जमीन उकलता नाही येत. कारण की हे पूर्ण जमिनीवर एक लेअर तयार करून घेते, ज्याच्यामुळं तण वरतं निघत नाही. म्हणून सर्वात पहिलं तुझ्या शेतामध्ये काहीच तण नाही राहायला पाहिजे. लहान लहान जे राहते तण ते पण नाही राहायला पाहिजे. आणि पेरणी वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर तुले फसाट वगैरे जे काही आहे, म्हणजे बी झाकासाठी तुला जे काही करायचं आहे ते करून टाक. त्याच्यानंतरच हे फवारणी मार. आणि आपण पराठी लावतो तेव्हा तर इऱ्यानंच आपण गड्डा करून तो बुजून टाकतो. त्यात तर काही फसाट प्रॉब्लेम नाही राहत. आणि स्पेशली हे फक्त जे मेजॉरिटी लोक आहे ते फक्त जे आपलं पराठी राहते त्याच्यासाठी जास्त वापरण्यात येत आहे. कारण की जे सोयाबीन आहे त्यासाठी दुसरं एक तणनाशक आहे, म्हणजे उगवणीपूर्वीवालं तणनाशक आहे, डायक्लोसोलम म्हणून येते. ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये भेटणारच. आणि हे जे पेंडीमिथिलिन आहे हे मारताना एक लक्षात ठेवावं लागते की बी खुले पण नाही राहू द्यावं लागत. म्हणजे आता तुम्ही कपाशी पेरली किंवा सोयाबीन पेरली, त्याचे झाकला नाही, फसाट किंवा उमरे नाही केले आणि हे डायरेक्ट औषधी बियावर पडली तर उपवन क्षमतामध्ये थोडंसं प्रॉब्लेम दिसून येते, असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणून आपण काय करायचं, पेरून घ्यायचं, त्याच्यानंतर फसाट जे काही करायचं ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याचा स्प्रे मारायचा आणि कट नोझलनं मारायचा, पूर्ण पसरून मारायचा. आणि हे मारल्यानंतर कुठल्याच प्रकारे जमीन खोरता नाही येत, कारण की लेअर तयार होते याची. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही खोरलं तर त्याच्यानंतर माती वरताखाली होते आणि ते तण निघणं चालू होऊन जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे फक्त नवीन तण उगवू नाही देत, जे पहिले उगवलेलं तण आहे ते नाही मारत त्याच्यानं. तर त्याच्यासाठी काही लोक काय करते, याच्यात कांद्याची औषधी किंवा याच्यासोबत ग्लायसिल मारते. तसं कंपनीचं सांगणं नाही आहे, पण लोक मारू राहिले आहे. म्हणजे वरचं तण ग्लायसिलनं मरून जाते आणि पेंडीमिथिलिननं जे नवीन उगवणारं तण आहे ते उगवत नाही. आणि आपलं उभारलेलं की थोडं तण राहते ते तर थोडंसं उगवतेच, बाकी आपलं रेग्युलर जे आपलं तण उगवते ते नाही उगवत याच्यानं. बाकी कपाशीवर याचं काही जागी चांगला रिझल्ट आहे, काही जागी नाही आहे. तर तुम्हाला वाटेल तर मारून पहा. आणि भारी जमिनीमध्ये तण थोडंसं जास्त उगवते तर त्याच्यामध्ये याचा रिझल्ट कमी बसतो थोडासा, आणि हलक्या जमिनीमध्ये चांगला रिझल्ट बसून आला याचा. हीच औषध पेंडीमिथिलिन 38.7%, टाटाची येते पेंडिडा ग्रँड म्हणून, त्यासोबतच UPLचे ते डोस सुपर म्हणून. पण त्याच्यावर तुम्हाला हेच पाहायचं आहे की पेंडीमिथिलिन 38.7% असं असलं पाहिजे. जी पेंडीमिथिलिन 30%वाला आहे त्याचा रिझल्ट चांगला नाही आहे, त्याच्यापेक्षा चांगला आहे 38.7%वालाचा आहे. तुम्ही हेच घ्या. आणि हे एका एकरासाठी आहे, 700 ml मध्ये हे पॅकेज येते. हे पूर्ण एका एकरात तुम्हाला मारून द्यायचं आहे. जसं तुम्ही एकरी 7 पंप मारत असाल तर याचा 100चा डोस टाकून तुम्ही मारू शकता. पण हे मारताना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असायला हवा. जर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असेल तर 100चा डोजने हे तुम्हाला 7 पंप याचे बनवून घ्यायचे आणि मारून द्यायचे आहे. जर पेरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा नसेल तर तुम्ही या 700 ml चा 10 पंप बनवा. त्याने काय होते की नवीन तणकट तुमच्या शेतामध्ये निघू नाही देत.